कॅप्टनची पारी खेळलास आणि चांगली बॉलिंग पण टाकलीस, त्याबद्दल तुझं अभिनंदन. जेव्हा तू ऑनफिल्डमध्ये आला, जेव्हा 50 रन होते, तेव्हा तुझी स्ट्रॅटेजी काय होती जेव्हा ऑनफिल्डमध्ये आलास तेव्हा ॲज अ कॅप्टन? तेव्हा असं होतं की मला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे आणि विकेटवर नॉटआउट राहायचं आहे, काही वेगळं करायला जायचं नाही. जे आहे स्वतःची बॅटिंग करायची आहे, थोडा वेळ उभं राहायचं आहे. विकेट थोडी डॅम्प होती त्यावेळेला, थोडं थांबून येत होता बॉल आणि ती लोकं चांगली टाकत होते. तर मग त्यावेळेला मला असं वाटलं की उभं राहायला पाहिजे विकेटवर आणि एक 10-15 ओव्हर जर मी उभा राहतो तर मग गेम त्यांच्याकडनं घेऊन जाऊ शकतो. मग तशा बॅटिंग करण्याप्रमाणे मी जो नॉन स्ट्रायकर पण होता त्याला पण बोललो, मोठे स्ट्रोक्स खेळू नको, फक्त सिंगल चालू ठेवा, म्हणजे त्यांच्यावर थोडा प्रेशर येतो. आणि पण पटकन आमचे 3 विकेट गेले आणि आम्ही 5-6 विकेट झालं आणि त्याच्यानंतर अनिकेत यमे आला आणि आमची चांगली पार्टनरशिप झाली. मी त्याला एवढंच बोललो, स्कोरबोर्ड बघू नकोस, तुला तुझी स्वतःची बॅटिंग कर आणि काही वेगळं नको करू, रन्स ऑटोमॅटिकली होती. आणि तसंच केलं त्यांनी. जेव्हा आमचा स्कोअर 200 2.25 झाला, त्याच्यानंतर आम्ही बोर्ड बघितला आणि मग त्याप्रमाणे मग एक्सिलरेट करायला लागलो. बाकी काही वेगळं करायला गेलोच नाही त्यावेळी. आणि अनिकेत आणि तुझी चांगली पार्टनरशिप झाली 176 रनची, तर त्याबद्दल तुला कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. थँक्यू. सेमीफायनलसाठी तुला ऑल द बेस्ट थँक्यू. तुझ्या टीमला. थँक्यू.